मित्रांनो, जर का मी तुम्हाला माझ्याकडील क्षार दिले, तर तुम्ही सांगू शकाल का की कोणत्या आम्ल आणि आम्लारींची अभिक्रिया होऊन हे क्षार तयार झाले असतील? आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की आम्ल आणि आम्लारींची अभिक्रिया झाली की क्षार आणि पाणी तयार होतं, बरोबर? आता मला खात्री आहे, जर मी तुम्हाला आम्ल आणि आम्लारींचं नाव सांगितलं तर तुम्ही लगेच सांगाल की हे कोणतं क्षार आहे ते, बरोबर? पण या व्हिडिओमध्ये आपण याच्या उलट करणार आहोत. म्हणजे जर आपल्याला क्षार दिलं असेल तर आपण शोधून काढणार आहोत की कोणते आम्ल आणि आम्लारींची अभिक्रिया होऊन हे क्षार तयार झाले ते. तर चला एका उदाहरणाने सुरुवात करूयात. आता आपण इथं HCl हे आम्ल आणि NaOH हे आम्लारी घेतलेली आहे. जेव्हा आपण हे पाण्यात मिसळतो तेव्हा HCl चे विचरण होऊन आपल्याला H+ आणि Cl- आयन्स मिळतील, बरोबर? त्याचप्रमाणे NaOH पाण्यात टाकल्यावरती त्याचं विचरण होऊन आपल्याला Na+ आयन आणि OH- आयन्स मिळतील. आता हे आयन्स जागा बदलतील पहा. इथे काय होईल, H+ आयन्स आणि OH- आयन्स सोबत जोडले जातील आणि त्यापासून पाण्याचे रेणू म्हणजे H2O तयार होईल आणि Na+ आयन आणि Cl- आयन हे एकत्र येऊन त्यांच्यापासून NaCl म्हणजे मीठ तयार होईल, बरोबर? तर अशा प्रकारे आपल्याला मीठ आणि पाणी मिळतं. म्हणजेच काय, तर आम्ल आणि आम्लारींचे आयन्स हे जागा बदलतात आणि त्यांच्यापासून आपल्याला येथे मीठ आणि पाणी मिळते. म्हणजेच याच्या उलट जर आपण मीठ आणि पाण्याचे आयन्स परत एकदा बदलले तर आपल्याला मूळ आम्ल आणि आम्लारी मिळू शकतील. तर इथे काय होतंय पहा, HCl हे एक आम्ल आपल्याला दिलंय, ते जेव्हा आपण पाण्यात मिसळतो तेव्हा त्याचं विचरण होऊन आपल्याला H+ आणि Cl- आयन्स मिळतील आणि NaOH ही आम्लारी आहे, त्याचं पाण्यात विचरण होऊन आपल्याला Na+ आणि OH- हे आयन्स मिळतील, बरोबर? इथं मग H+ आणि OH- यांची पुन्हा अभिक्रिया होऊन आपल्याला HOH म्हणजेच पाणी, H2O हे पाण्याचे रेणू मिळतील, बरोबर? मग H+ आणि OH- यांची अभिक्रिया होऊन आपल्याला HOH मिळालं. त्याच पद्धतीने Na+ ची Cl- बरोबर अभिक्रिया होऊन आपल्याला इथे क्षार मिळेल आणि तो क्षार असेल NaCl म्हणजे मीठ. पण लक्षात घ्या, आपल्याला करायचंय काय, जर आपल्याला क्षार आणि पाणी दिलं असेल तर ते कोणत्या आम्ल आणि आम्लारींपासून बनलेत ते आम्ल आणि आम्लारी आपल्याला शोधून काढायचे. आपल्याला उलटी अभिक्रिया करायची. तर आता इथं बघूयात आपण. आता असं समजा की आपल्याला आम्ल आणि आम्लारी माहिती नाहीये, आपल्याला फक्त क्षार आणि पाणी माहिती आहे. तर क्षार आहे NaCl म्हणजे मीठ आणि पाणी आहे H2O. मग क्षार त्याचे आयन्स काय असतील, तर त्याचे आयन्स असतील Na+ आणि Cl- आणि पाणी त्याचे आयन्स काय असतील, तर H+ आणि OH-. ठीक आहे. मग आता इथे काय होईल पहा, तर Na+ आणि OH- यांची अभिक्रिया होईल, बरोबर? आणि त्यांच्यापासून आपल्याला आम्लारी मिळेल NaOH. आता NaOH ही आम्लारी काय आहे, कारण त्याच्यामध्ये OH- आयन्स आहेत. तसंच H+ आणि Cl- हे एकत्र येऊन त्यांच्यापासून आपल्याला HCl हे आम्ल मिळेल. हे HCl आम्ल का आहे, कारण त्याच्यामध्ये H+ आयन्स असतात म्हणून. तर इथे आपण पाहिलं की आम्ल HCl आणि आम्लारी NaOH आपल्याला मिळालं, ज्यांनी अभिक्रिया करून NaCl हे मीठ आणि पाणी आपल्याला दिलं होतं, बरोबर? तर इथं लक्षात घ्या की आपल्याला जर क्षार दिले असतील तर त्याचे मूळ आम्ल आणि आम्लारी काय आहेत हा शोधण्याचा हा एक फक्त मार्ग आहे. असं कधीच होत नाही की क्षार पाण्यात टाकलं की थेट आपल्याला आम्ल आणि आम्लारी मिळतील. चला अजून एक उदाहरण पाहूयात. आता आपल्याकडे आहे कॉपर सल्फेट, CuSO4 हे एक क्षार आहे. आता आपल्याला शोधायचं आहे की कोणता आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया होऊन हे क्षार तयार झालं असेल. आता आपण पाहिलं आहे की आम्ल आणि आम्लारी यामध्ये अभिक्रिया होऊन आपल्याला क्षार आणि पाणी मिळते. आता इथे आपण पाहू शकतो की क्षार CuSO4 आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर आपल्याकडील क्षार आहे CuSO4 आणि पाण्याचे रेणू आहेत HOH, बरोबर? आता काय होईल पहा, हे जे क्षार आहे ते जर आपण आयन स्वरूपात लिहिलं तर इथे आपल्याला मिळेल Cu+2 आणि SO4-2, बरोबर? त्यांच्यावरील हे प्रभार असतील आणि HOH काय असेल, तर H+ आणि OH- आयन्स असतील. आता आपण काय करूयात, इथे आयन्स बदलूयात. इथे काय होईल, तर Cu+2 हा OH- बरोबर अभिक्रिया करेल, बरोबर? पण इथे नीट लक्ष द्या, आपल्याला काय दिसतंय, Cu+2 म्हणजे याच्यावरील प्रभार किती आहे, +2 इतका आहे आणि OH- याच्यावरील प्रभार किती आहे,
वजा 1 इतका. त्यामुळे येथे जर आपल्याला अभिक्रिया व्हायची असेल तर आपल्याला OH मायनस आयन्स किती लागतील? तर आपल्याला लागतील 2 OH मायनस आयन, बरोबर. तर आणि तरच यांच्यामध्ये अभिक्रिया होईल आणि आपल्याला एक आम्लारी मिळेल, बरोबर. मग यांच्यामध्ये जर अभिक्रिया व्हायची असेल तर आपल्याला लागतील 2 OH मायनस आयन्स आणि मग आपल्याला आम्लारी मिळेल CuOH2, बरोबर. आता दुसरीकडे H प्लस आयन्स हे SO4-2 यांच्याबरोबर अभिक्रिया करतील, यांच्याबरोबर जोडले जातील. पण इथे आपण पाहू शकतो की H प्लस आयन्स याच्यावरील प्रभार आहे +1 इतका आणि SO4-2 यांच्यावरील प्रभार आहे -2 इतका. आता यांच्यामध्ये जर अभिक्रिया व्हायची असेल तर आपल्याला 2 H प्लस आयन्स लागतील, बरोबर. आणि जर आपण 2 H प्लस आयन्स घेतले तर त्यांच्यामध्ये अभिक्रिया होईल आणि मग आपल्याला एक आम्ल मिळेल. ते आम्ल असेल H2SO4, बरोबर. तर आपण इथं पाहू शकतो की आम्ल H2SO4 सल्फ्युरिक आम्ल आणि आम्लारी CuOH2 हे जर दोघं एकमेकांना मिळाले, यांच्यामध्ये जर अभिक्रिया झाली तर आपल्याला मिळतं क्षार CuSO4 आणि पाणी. आता शेवटचं उदाहरण पाहूयात. आता आपल्याकडे आहे क्षार KNO3 पोटॅशियम नायट्रेट. आता आपल्याला शोधायचं आहे की कोणते आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया होऊन हे क्षार बनलेलं आहे ते. तर थोडा वेळ व्हिडिओ थांबवा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला आता आपण सोडवूयात. तर क्षार आहे KNO3 आणि पाणी आहे HOH. ठीक आहे. आता KNO3 याच्यामध्ये कोणते आयन्स असतील तर ते असतील K+ आणि NO3-, बरोबर. आणि पाणी याला आपण कसं लिहू शकतो तर H+ आणि OH-. आता इथे काय होईल पहा. आता हे आयन्स जर आपण बदलले तर K+ आणि OH- हे सोबत जोडले जातील आणि त्यापासून आपल्याला KOH मिळेल. KOH ही एक आम्लारी आहे, बरोबर, कारण यामध्ये OH- आयन्स आहेत. आणि दुसरीकडे H+ आयन्स हे NO3- याच्याशी जोडले जातील आणि त्याच्यापासून आपल्याला मिळेल HNO3. हे काय असेल? एक आम्ल असेल. का? कारण याच्यामध्ये H+ आयन्स आहेत. मग HNO3 हे एक आम्ल आपल्याला मिळेल आणि K+ आणि OH- आयन्स यांच्यापासून आपल्याला KOH ही आम्लारी मिळेल, बरोबर. तर इथे आपण पाहिलं की पोटॅशियम नायट्रेट हे क्षार आणि पाणी यांच्यापासून आपल्याला मिळतंय नायट्रिक आम्ल HNO3 आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजेच KOH ही आम्लारी, बरोबर. तर या व्हिडिओचा थोडक्यात सारांश असा, जर आपल्याला एखादं क्षार दिलं असेल आणि त्यापासून आपल्याला मूळ आम्ल आणि आम्लारी शोधायचं असेल तर सुरुवातीला काय करायचं तर त्या क्षाराचे आयन्स लिहायचे. त्यानंतर पाण्याचे आयन्स आपण H+ आणि OH- असे लिहायचे. नंतर ते आयन्स एकमेकांच्या मध्ये बदलायचे. तयार झालेल्या आयन्स पासून आपल्याला आम्ल आणि आम्लारींचे रासायनिक समीकरण मिळते. फक्त हे करत असताना प्रभारांचे संतुलन आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. प्रभारांचे संतुलन व्यवस्थित करूनच आपल्याला आम्ल आणि आम्लारी मिळू शकतात. तर अशा प्रकारे आपण कोणते आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया होऊन दिलेलं क्षार आपल्याला मिळाले हे आपण शोधू शकतो. तर इथेच थांबूयात मित्रांनो. धन्यवाद.